रामकृष्ण हरी. जग खूप बदललंय, माणसं बदललीत, पण संतांचे शब्द आजही तितकेच जिवंत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की संतांची वाणी म्हणजे फक्त टाळ मृदंगाचा गजर, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरेल. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू या उक्तीप्रमाणे आज आपण अशा विचारांचा सामना करणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाला दिशा देतील. तयार रहा. हा अनुभव तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. भाववीण भक्ती म्हणजे काय आणि प्रपंचाच्या व्यापातून स्वतःला कसं मुक्त करायचं हे आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या चरणात माऊलींनी असा एक मंत्र दिलाय जो तुमची मानसिक ओझी कायमची हलकी करेल. उगार आहे निवांत. हा सल्ला आजच्या स्ट्रेसफुल काळात खूप महत्त्वाचा आहे. लोकांना सांगा की दिवसातून 10 मिनिटे शांत बसणे हाच देवाचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे. भक्ती असो वा काम, ते केवळ दाखवण्यासाठी करू नका, तर भावाने पॅशन करा. जेव्हा कामात भाव असतो तेव्हाच त्याचे फळ मिळते. आपण नेहमी भविष्याच्या चिंतेत असतो. हा अभंग शिकवतो की हरिजप किंवा वर्तमान क्षणात जगल्याने काळजीचे ओझे कमी होते. आज आपण जगाला दाखवण्यासाठी खूप काही करतो, सोशल मीडिया लाईफ, पण त्यात भाव नसतो. माऊली म्हणतात, जोपर्यंत तुमच्या कामात, नात्यात आणि भक्तीत भाव म्हणजे प्रामाणिक भावना नसेल, तोपर्यंत तुम्हाला समाधान, मुक्ती मिळणार नाही. तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा, केवळ कर्तव्य म्हणून न करता त्यात प्रेमाचा ओलावा असू द्या. आपण भविष्याच्या चिंतेने इतके थकतो की वर्तमान जगायचं विसरतो. आपण देवाला किंवा नशिबाला दोष देतो, पण स्वतःला शांत ठेवत नाही. दिवसातले किमान 10 मिनिटे पूर्णपणे निवांत बसा. स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हाच तुम्हाला योग्य निर्णयांची दिशा मिळते. आपण दिवसरात्र फक्त प्रपंचाचा, करिअर, मनी, फॅमिली विचार करतो. माऊली विचारतात, ज्या हरीने, त्या वैश्विक शक्तीने तुम्हाला निर्माण केलं, त्याचं नाव घ्यायला वेळ का नाही? कामाचा ताण जेव्हा असह्य होतो तेव्हा नामाचा किंवा ध्यानाचा आधार घ्या. यामुळे तुमची काम करण्याची क्षमता वाढते, थकवा कमी होतो. बाहेरून दिसणारी ताकद म्हणजे शक्ती, पण संकटात टिकून राहण्यासाठी लागतं ते अंतर्मनाचं बळ. हे बळ केवळ भक्ती आणि श्रद्धेतून येतं. आपण प्रपंचात कष्ट करावेतच, पण त्या कष्टांचा अटॅचमेंट, धरणे इतकी नसावी की आपण स्वतःला विसरून जाऊ. नामस्मरण ही केवळ धार्मिक क्रिया नसून ती एक मानसिक चिकित्सा आहे. हरीचा जप म्हणजे त्या सकारात्मक ऊर्जेशी जोडले जाणे ज्यामुळे संसारातील चिंतांची पकड ढिली होते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिले चरण, भावेम वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती. बळेवीण शक्ती बोलणे. भावार्थ माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल तर ते शरीर व्यर्थ आहे, तसेच भक्तीमध्ये जर भाव नसेल तर ती भक्ती केवळ एक यांत्रिक क्रिया उरते. भाव म्हणजे ओढ, प्रेम आणि समर्पण. जर मनात ओढ नसेल आणि आपण केवळ देवाचे नाव घेत असू तर त्यातून मुक्ती म्हणजेच दुःखातून सुटका मिळणे अशक्य आहे. माऊलींनी इथे एक सुंदर उदाहरण दिले आहे, शक्ती आणि बळ. जर तुमच्याकडे प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक ताकद, बळ नसेल तर केवळ माझ्याकडे खूप शक्ती आहे असे बोलणे व्यर्थ ठरते. सामाजिक उपदेश व नैतिक धडा. माऊलींना समाजाला हे सांगायचे होते की कोणतेही कार्य करताना त्यामागे निष्ठा, इंटेंट असणे आवश्यक आहे. केवळ प्रदर्शनासाठी केलेली कृती शून्य फळ देते. समाजातील ढोंगीपणा दूर करून प्रामाणिकपणा रुजवणे हा यामागचा नैतिक धडा आहे. उदाहरण, एका लहान मुलाचे आणि त्याच्या आईचे उदाहरण घ्या. बाळ जेव्हा आईला हाक मारते तेव्हा ते कोणत्याही तंत्राने किंवा व्याकरणाने हाक मारत नाही. त्याच्या हाकेत एक भाव असतो, एक अर्थता असते, म्हणून आई धावत येते. याउलट एखाद्या नोकराने मालकाला दिलेली हाक ही केवळ कर्तव्यापोटी असते, त्यात तो भाव नसतो. अध्यात्मातही देवाला तुमच्या सोन्याच्या अलंकारांपेक्षा तुमच्या मनातील भाव जास्त प्रिय असतो. दुसरे चरण, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. उगार आहे निवांत शिणसी वाया. भावार्थ, आपण नेहमी विचार करतो की देव मला प्रसन्न का होत नाही. मी इतके उपवास केले, एवढ्या वाऱ्या केल्या, तरीही माझे दुःख का संपत नाही. माऊली इथे आपल्याला शांत राहण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की उगाच धावपळ करून स्वतःला कष्ट देऊन शिणसी वायान काहीही साध्य होणार नाही. देव काही साधनांच्या प्रदर्शनाने प्रसन्न होत नाही, तर तो तुमच्या निवांत होण्याने प्रसन्न होतो. निवांत होणे म्हणजे मनातील गोंधळ थांबवणे. सामाजिक उपदेश व नैतिक धडा. माणूस घाईघाईने यश मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो किंवा सतत चिंतेत राहतो. माऊली म्हणतात, निवांत रहा. याचा सामाजिक अर्थ असा की संयम, पेशन्स आणि प्रयत्नांमधील सातत्य महत्त्वाचे आहे. समाजाला विनाकारण धावपळ आणि मानसिक तणावापासून मुक्त करण्याचा धडा यात आहे. उदाहरण, कल्पना करा, एका तळ्याचे पाणी खूप गढूळ आहे आणि त्यात खूप लाटा आहेत. अशा पाण्यात तुम्हाला तुमचे प्रतिबिंब दिसणार नाही. जर तुम्हाला तुमचे रूप पाहायचे असेल तर तुम्हाला पाणी संथ होण्याची वाट पाहावी लागेल. तसेच जोपर्यंत आपले मन वासनांनी आणि विचारांनी अस्वस्थ आहे तोपर्यंत ईश्वरी चैतन्याचा अनुभव येणार नाही.
म्हणून माऊली म्हणतात, उगा राहे निवांत म्हणजे शांत हो, स्थिर हो. तिसरे चरण, सायासें करिसी प्रपंच दिननिशीन हरिसी न भजसी कवण्या गुणे. भावार्थ, हे चरण आजच्या युगासाठी अत्यंत लागू पडते. माऊली विचारतात की जो प्रपंच संसार अशाश्वत आहे, जो कधीही पूर्ण समाधान देऊ शकत नाही, त्यासाठी तू रात्रंदिवस दिननिशीन प्रचंड कष्ट सायास करतोस. पण ज्या ईश्वरामुळे तुला हे जीवन मिळाले आहे, ज्याच्या भक्तीने तुला शाश्वत आनंद मिळणार आहे, त्या हरीचे भजन करायला तुला वेळ का नाही? तू कोणत्या गुणामुळे किंवा कोणत्या अहंकारामुळे त्याला विसरला आहेस? सामाजिक उपदेश व नैतिक धडा. येथे हरी म्हणजे केवळ देव नव्हे, तर मानवता किंवा नैतिक मूल्ये असा अर्थ घेता येतो. आपण प्रपंच स्वतःचे घर, पैसा, संपत्ती करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो, पण समाजाप्रती आपले जे कर्तव्य हरिभक्ती आहे ते का विसरतो? स्वार्थ आणि परमार्थ, समाजसेवा यांचा समतोल साधण्याचा हा धडा आहे. उदाहरण, आपण एखाद्या भाड्याच्या घराला सजवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य आणि पैसा खर्च करतो, पण हे विसरतो की एक दिवस ते घर सोडावे लागणार आहे. आपला प्रपंचही तसाच आहे. आपण करिअर, बँक बॅलन्स आणि स्टेटससाठी प्रचंड धावपळ करतो, पण ज्या आत्मिक समाधानासाठी हे सर्व करतोय त्या परमात्म्याला मात्र विसरतो. माऊली इथे आपल्याला प्रायोरिटी ठरवायला सांगत आहेत. चौथे चरण, ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. भावार्थ, शेवटी माऊली स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात, जर तुम्हाला या संसाराच्या दुष्टचक्रातून, चिंतांतून आणि तणावातून मुक्त व्हायचे असेल तर हरिजप हाच एकमेव मार्ग आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा हळूहळू तुमची संसारातील आसक्ती, अटॅचमेंट कमी होऊ लागते. याचा अर्थ संसार सोडणे असा नाही, तर संसारातील पकड, धरणे, सैल होणे असा आहे. सामाजिक उपदेश व नैतिक धडा. हरिजप म्हणजे चांगल्या विचारांचे सतत चिंतन. जेव्हा समाजात चांगल्या विचारांचा प्रभाव वाढतो तेव्हा माणसाची लोभ आणि मोहावरची पकड सुटते. समाजाला अतिरेकी भौतिकवादातून, मटेरियलिझम बाहेर काढून आध्यात्मिक आणि वैचारिक समाधानांकडे नेणे हा अंतिम धडा आहे. उदाहरण, ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यातच असते पण त्याला पाणी शिवत नाही, तसेच नामस्मरण करणारा माणूस संसारात राहूनही संसाराच्या दुःखांपासून अलिप्त राहतो. हरिजप हे त्या वंगणासारखे लुब्रिकंट आहे, जे आयुष्यातील संघर्षाचे घर्षण कमी करते आणि प्रवास सुखकर करते. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा एक साधक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतोय. कामाचा प्रचंड ताण आहे. जर त्याने हा अभंग केवळ वाचला तर त्याला वाटेल हे निवृत्तीनंतरचे काम आहे, पण जर त्याने तो अनुभवला जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो उगा राहे निवांत आठवून 2 मिनिटे शांत बसेल. जेव्हा त्याला कामाचा कंटाळा येईल तेव्हा तो सायासें करिसी प्रपंच आठवून विचारेल की मी कोणासाठी धावतोय, आणि मग तो हरीच्या शांतीच्या शोधात मनाला स्थिर करेल. यामुळे त्याचे काम बिघडणार नाही, उलट त्याच्या कामात भाव निर्माण झाल्याने त्याची कार्यक्षमता वाढेल. हाच खरा अनुभव आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आजच्या फास्ट पेस्ड जगात आपल्याला सगळं काही 1 क्लिकवर हवं असतं, पण मन मात्र सतत लोडिंग दाखवतंय, बरोबर ना? ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून आपल्याला आयुष्याचा एक असा अल्गोरिदम सांगत आहेत जो कधीच क्रॅश होणार नाही. जसा आपण फिल्टर लावून फोटो पोस्ट करतो तसा देवाशी संवाद साधताना फिल्टर नको. भक्ती म्हणजे केवळ मंत्रपाठ करणे नाही, तर ती एक वाइब आहे. जर मनात प्रेम नसेल तर ती साधना म्हणजे विना सिम कार्डचा महागडा फोन आहे. दिसायला छान पण कनेक्ट होणार नाही. आपण नेहमी नेक्स्ट बिग थिंगच्या मागे धावत असतो. माऊली म्हणतात, थोडा वेळ शांत बसून तर बघ, सततच्या ओव्हर थिंकिंगने काहीच साध्य होणार नाही. मानसिक शांती हवी असेल तर पॉज बटन दाबायला शिका. तुम्ही अभ्यासासाठी किंवा करिअरसाठी 16 तास देऊ शकता, मग स्वतःच्या आत्मिक सुखासाठी 15 मिनिटे का नाही? मोबाईल चार्ज करताना मग मनाला चार्ज करण्यासाठी त्या हाय पॉवर हरीशी कनेक्ट व्हा. जसा आपण गाण्यांचा लूप ऐकतो तसा नामाचा लूप मनात चालू राहू द्या. हे नाम तुम्हाला स्ट्रेसपासून वाचवणारं एक उत्तम फायरवॉल आहे. हा अभंग जुना नाही, तर तो कायम ट्रेंडिंग राहणारा विचार आहे. आयुष्यात कितीही डाटा जमा केला तरी जोपर्यंत शांतता नावाचं सॉफ्टवेअर डाउनलोड करत नाही तोपर्यंत आयुष्य सुसह्य होणार नाही. तुमच्यासाठी आजची कृती. माऊली या अभंगातून आपल्याला स्मार्ट वर्क शिकवत आहेत. कष्टाला जेव्हा भक्तीची आणि भावाची जोड मिळते तेव्हा जीवनाचे ओझे वाटत नाही. प्रपंच करा, पण त्यात वाहून जाऊ नका. आजपासून झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर फक्त 5 मिनिटे डोळे मिटून कोणत्याही अपेक्षेविना तुमच्या लाडक्या देवतेचे किंवा विठ्ठलाचे नाव घ्या. बघा, तुमच्या मनातली अस्वस्थता कशी कमी होते. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. तर मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आपल्याला फक्त देवाची भक्ती करायला सांगत नाही, तर कशा पद्धतीने जगले पाहिजे हे शिकवतो. आजपासूनच दिवसातले काही क्षण स्वतःसाठी आणि त्या परमात्म्यासाठी निवांत काढून पहा. तुमच्या आयुष्यातील ताण नक्कीच कमी होईल. संतांची वाणी
ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.